Welcome and very good morning all of you. Our next point of advertising paper first. It is a trends in media. जाहिरात करत असताना जाहिरात कोणकोणत्या माध्यमांद्वारे केली जाते याची इन्फॉर्मेशन आता आपण बघतोय. फर्स्ट वन इज अ ऑनलाइन ॲडव्हर्टायझिंग. देअर इज अ ग्रोईंग ट्रेंड्स टुवर्ड्स ऑनलाइन or internet advertising. Online advertising, also called as web advertising, is a form of advertising that makes use of the internet to deliver promotional message to consumers. याच्यामध्ये काय असतं की सध्याच्या सिच्युएशनमध्ये आपण विचार केला तर जाहिरात क्षेत्रामध्ये ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगवरती जास्तीत जास्त भर दिला जातो आणि ह्या ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जी जाहिरात केली जाते थोडक्यात त्याला वेब ॲडव्हर्टायझिंग असं देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं, दॅट मेक्स यूज ऑफ द इंटरनेट टू डिलिव्हर प्रमोशनल मेसेज टू कंझ्युमर्स. एखादी वस्तू मार्केटमध्ये नवीन आलेली असेल, त्याचं प्रमोशन करायचं असेल तर ते अतिशय जलदरित्या त्या ठिकाणी कस्टमरकडे पोहोचवलं जातं. सिन्स द अर्ली 1990s देर हॅज बीन ॲन exponential increase in the growth of online advertising. Online advertising includes several types of such as display ads, search ads, pop-ups, floating ads, देन पे पर क्लिक अँड सो ऑन. ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जाहिराती याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्याच्यामध्ये डिस्प्ले ॲड असतील म्हणजे आपण स्क्रीन चालू केल्यानंतर लगेच आपल्या स्क्रीनवरती येतात. आपण एखादी समजा इन्फॉर्मेशन गुगलवरती सर्च करत असतो त्या ठिकाणी ते ॲड येतात किंवा काही पॉपअप्स येतात. तर ह्या सगळ्या ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगमध्ये सगळ्या प्रकारच्या जाहिराती समाविष्ट केलेल्या असतात. देन ॲडव्हर्टायझिंग थ्रू सोशल नेटवर्किंग साईट्स लाईक ट्विटर अँड फेसबुक इज गेनिंग इम्पॉर्टन्स. आता याच्यामध्ये काय होतं की ट्विटर असेल, फेसबुक असेल, याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणात जाहिरात दिल्या जातात. त्याचा फायदा देखील त्या कंपन्यांना होतो. दिस बेस कॉन्टेक्च्युअल ॲड आर इवन सीन ऑन ब्लॉग्स. इंटरनेट हॅज बिकम द फास्टेस्ट ग्रोईंग मीडिया फॉर ॲडव्हर्टायझिंग. सध्याच्या सिच्युएशनमध्ये जाहिरात क्षेत्रामध्ये इंटरनेटद्वारे जाहिरात ही अतिशय जलद गतीने केली जाते. देन इट इज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट कॅगार ॲट 30% फॉर द नेक्स्ट 5 years. आता पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण जाहिरात क्षेत्रामधील 30% हिस्सा हा ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगवरचा असेल, कारण की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते ग्रो होत चाललेलं आहे. देन नेक्स्ट वन इज द डिजिटल मीडिया ॲडव्हर्टायझिंग. डिजिटल ॲडव्हर्टायझिंग इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज ई-ॲडव्हर्टायझिंग is the use of electronic channels to promote products. Such advertising is digitally displayed. Digital advertising technology exists on the internet, smartphones, and even on automobiles and billboards. Digital media advertising is on the rise due to the increase the use of computers and smartphones. आता तुम्ही म्हणा ऑनलाईन आणि डिजिटलमध्ये फरक काय? तर ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगसाठी इंटरनेटचा वापर केला जातो, परंतु डिजिटल ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी फक्त इंटरनेटचा वापरच केला जात नसून ऑफलाईन त्या ठिकाणी काही जाहिराती डिस्प्ले केल्या असतात. त्यासाठी बिलबोर्ड्स असतील किंवा काही ठिकाणी स्मार्टफोन असतील किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये त्या ठिकाणी जाहिराती डिस्प्ले केलेल्या असतील. तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी डिजिटल मीडिया ॲडव्हर्टायझिंग ही केली जाते. टुडे मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन सर्च बाय कंझ्युमर्स ऑन इंटरनेट हॅज द ग्रोथ ऑफ कन्झम्पशन ऑफ मोबाईल फोन अँड कम्प्युटर्स. सिन्स मोस्ट ऑफ हेन्स डिजिटल मीडिया ॲडव्हर्टायझिंग इज प्रिफर्ड बाय मेनी ॲडव्हर्टायझर. सध्याच्या सिच्युएशनमध्ये याचा वापर सगळ्यात जास्त पद्धतीने केला जातो. देन नेक्स्ट वन इज अ मोबाईल डिव्हाइस. मोबाईल मीडिया इज इव्हॉल्विंग रॅपिडली. मोबाईलचा वापर सध्या आपण बघतो आहे की अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी होताना दिसतो आहे. मोबाईल ॲडव्हर्टायझिंग हॅज रेज्ड कन्सिडरेबल इंटरनेट ॲज मोबाईल टेक्नॉलॉजी हॅज ॲडव्हान्स. Hence, many advertisers undertake mobile advertising. Mobile advertising is a form of advertising via mobile, wireless phone or other mobile devices. म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा जाहिराती मोठ्या प्रमाणावरती केल्या जातात. तर त्याला वायरलेस आपण डिव्हाइस देखील म्हणतो, कारण की वायर कनेक्शनची त्याला गरज नसते. देन मोबाईल ॲडव्हर्टायझिंग टेक प्लेस ॲज टेक्स्ट ॲड्स वाया SMS, मल्टीमीडिया मेसेजेस वाया MMS or banner advertisement that appear in mobile website, in downloaded apps or in mobile games. एखाद्या समजा मोबाईलवरती आपण ॲप डाउनलोड केलं तर ॲप डाउनलोड करत असताना सुद्धा कुठल्या तरी काय वेगळ्या कंपनीचे त्या ठिकाणी पॉपअप मेसेज येतात किंवा ॲड येतात. त्यावेळी समजा आपण त्याला क्लिक केलं की त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला समजते. मग अशा पद्धतीने मोबाईल डिव्हाइसवर त्या ठिकाणी ते ॲड करतात किंवा तुम्हाला SMS करतील, तुम्हाला MMS करतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कॉटनसारख्या कंपनीमध्ये कपडे खरेदी करायला गेलात आणि तुमचा नंबर त्या ठिकाणी बिलावरती त्यांनी बिल तयार करताना, इन्व्हॉइस तयार करताना सेव्ह केलेला असेल तर ॲटोमॅटिकली त्यांच्या ज्यावेळी ऑफर मार्केटमध्ये येतील त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी SMS जनरेट होऊन तुमच्या मोबाईलवरती सेंड केला जाणार.
सो ह्या पद्धतीने देखील जाहिराती चांगल्या पद्धतीने केली जाते. मोबाईल टेक्नॉलॉजी युज्ड बाय companies such as Google and Facebook tailor mobile advertisement based on individuals' web browsing history, geographic location and the data collected by the शॉपिंग हॅबिट्स. आता याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळी तुम्ही गुगलवरती एखादी माहिती सर्च करता त्यावेळी गुगल सर्च इंजिनसुद्धा तुमची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी काही प्रमाणात स्टोअर करून ठेवतं आणि त्याचा वापर त्या ठिकाणी मोबाईल डिव्हाइसद्वारे जाहिरात करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. देन नेक्स्ट वन इज अ सोशल मीडिया. Billions of people around the world are using social networking sites such as Facebook, Twitter, LinkedIn, etc. म्हणजे खूप सारे पीपल म्हणजे काही लाखांमध्ये काही कोटींमध्ये ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी आपल्याकडे फेसबुक असेल, ट्विटर असेल, लिंक्डइन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल ज्या मीडिया साईट आहेत त्या साईटवरती बरेच जाहिरातदार त्या ठिकाणी काम करत असतात. हेन्स दिस साईट्स प्रोव्हाइड अ गुड प्लॅटफॉर्म फॉर ॲडव्हर्टायझिंग. म्हणजे जाहिरात करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त महत्त्वाचा असणारा हा प्लॅटफॉर्म आहे. पॉप्युलर सोशल मीडिया साईट्स फेसबुक, ट्विटर, यूट्यूब अँड अदर नेटवर्किंग साईट्स. म्हणजे फेसबुकवरती, देन यूट्यूबवरती, ट्विटरवरती अशा वेगळ्या सोशल मीडिया साईटवरती मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आपल्याला दिसते. फेसबुक इज वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन डिजिटल ॲडव्हर्टायझिंग. इट गिव्स ॲडव्हर्टायझर ऑप्शन्स सच ॲज प्रमोटेड पोस्ट, स्पॉन्सर्ड स्टोरीज, पेज पोस्ट, ॲड्स इट्सेट्रा. म्हणजे फेसबुकवरती सगळ्यात जास्त प्रमाणात त्या ठिकाणी ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने जाहिरात करण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी त्यांना अवेलेबल होतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती जाहिराती करू शकतात. टू ॲडव्हर्टाईज ऑन ट्विटर देर आर प्रमोटर ट्वीट्स, ट्रेंड्स अँड प्रमोटेड अकाउंट्स दॅट शो अप ऑन युजर न्यूज फीड्स. फॉर ॲडव्हर्टायझिंग ऑन यूट्यूब देर आर ब्रँडेड चॅनल्स, प्रमोटेड व्हिडिओज अँड इन व्हिडिओ ॲडव्हर्टायझिंग. यूट्यूबवरती पण अशा पद्धतीने जाहिरात केली जाते, प्रमोशनचे वेगवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर केले जातात. सो सोशल मीडियाचा वापर त्या ठिकाणी अशा पद्धतीने मार्केटमध्ये केला जातो. So these are the some example of our trends in media option. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.